हॅलो हाय एव्हरीवन. आज आपण वीकेंड ब्लॉग शूट करतोय आणि आम्ही वीकेंडला खूप मज्जा करणार आहोत कारण समर वेकेशन्स चालू आहेत. सगळे फॅमिली मेंबर्स राहायला येतात आणि जाम मज्जा येते. तर ही सगळी मज्जा मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून म्हणलं की वीकेंडचा ब्लॉग करूया. काय काय मज्जा करतोय ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका, कारण शेवटी जी काही धमाल झाली आहे ना ब्लॉगमध्ये, यू गर्ल्स विल लव्ह इट. आम्ही सगळे चालले बर्गर किंगला. बर्गर किंग मध्ये काय खाणार? मी तर माझं फेवरेट काय? मखनी बस्ट खाणार. म्हणजे जे मी कधी पण कुठं पण गेले तर मी तेच खाते. किती पण एवढं चांगलं आहे? मी नाही खाल्लं. तू आता खाऊन बघ आणि सांग. तुम्ही पण खाऊन बघा, सगळ्यांनी सांगा. कॅफे कोका, कोल्ड कॉफी, कोक आणि पाण्याची बाटली आणि हे फ्राईज, बर्गर्स वेगळी. मध्ये मला एक काहीतरी काम होतं, ते करून नंतर मी परत खादाडायला गेलो. सगळ्यांनाच बर्गर नव्हतं खायचं आणि डोसा इज लाईक अ कम्फर्ट फूड, कधीही खाऊ शकतो. फॅमिली एकत्र भेटल्यानंतर रात्री झोपायच्या आधी गॉसिप गाईज, गॉसिप तर पाहिजेच. गुड मॉर्निंग गाईज. आज संडे आहे आणि संडे म्हणल्यानंतर खूप मज्जा. आपल्याला काय आवडतं त्या गोष्टी, नवीन ॲक्टिव्हिटीज करायच्या. तर आज मी माझ्या मेडिटेशन हॉलमध्ये चालले आहे, म्हणजे आमच्या गुरूंचं मेडिटेशन हॉल. तिथे नवीन स्पिरिच्युअल गोष्टीचे लर्निंग्स घेण्यासाठी म्हणून. आउटफिट ऑफ द डे. मी आणि आई चाललोय. उशीर झालेला त्यामुळे पटकन टू व्हीलरवर जाणार होतो आणि खूप पाऊस आला. मग काय, कॅब करायला लागली. हे आमचं ध्यान बघा. एक्सप्लोर करायला हिला खूप आवडतं आणि व्हिडिओ कॅमेरा म्हणजे नवीनच ना आपल्या आयांसाठी, त्यामुळे ती प्रयत्न करत होती. छान आहे. पोचलो 5 मिनिटं उशीर. 5 नाही तर 6 मिनिटं 7 मिनिटं उशीर झाला नाही तरी, पण त्या कॅबवाल्याने चांगलं चाललं. नेमकं आम्ही निघालो आणि इतका जोरात पाऊस आला, म्हणजे आम्ही टू व्हीलरवर यायचा प्लॅन होता की पटकन पोचू, ट्रॅफिक नाही लागणार, आणि पाऊस आला. सो कॅबने यायला लागलं. तिकडे जाऊन जी मज्जा आली, सगळ्यांना भेटणं, एकमेकांशी बोलणं, मेडिटेशन करणं, नवीन गोष्टी शिकणं आणि खूप जास्त मज्जा. आम्ही प्रसाद खाल्ला आणि मग निघालो. आज तर इतका जास्त पाऊस पडला होता आणि मी आणि आई कॅबची वाट बघत होतो आणि थोडा वेळ होता म्हणून मी आईला व्लॉगिंग कसं करायचं, कॅमेरा कसा होल्ड करायचा हे शिकवत होते. आईला ना मी गुगल पे करायला शिकवलंय. तर ती आता बघूया गुगल पे नीट करते का. बेबीज डे आउट तसं मॉमीज डे आउट. संडेची मज्जा बघा, एकदम आराम के साथ खाओ पियो ऐश करो मित्रों. आणि माय डिअर सासूबाई मेड माय डिअर सासूबाई मेड इडली अँड सांबर. आणि मी जरा उशिरा आलेले, सो चटणी. मी आहे ना इडली सांबार चटणी सगळं एका बाउलमध्ये मिक्स करून खाते आणि हे अप्रतिम झालेलं. तुम्ही इडली सांबार कसं खाता मला कमेंट बॉक्समध्ये. जसं मी माझ्या इंटेरियर डिझायनिंगच्या क्लासेसमध्ये स्किल्स अपग्रेड करायला शिकवते, तसंच मी पण साईड बाय साईड स्किल्स अपग्रेड करत असते माझ्या, आणि तेच काहीतरी करायला मी चालले होते. एक आर्ट स्टुडिओ आहे जिथे मी लहानपणीपासून टेराकोटा शिकायला जाते आणि तिथेच आता मला नवीन स्किल शिकायची होती, म्हणून मग मी त्या स्टुडिओमध्ये, टेराकोटा स्टुडिओमध्ये गेले होते. दादरकर्स टेराकोटा स्टुडिओ म्हणून आहे पुण्याला, जर ज्यांना माहिती असेल तर वेल नोन आर्टिस्ट आहे. आता मी नवीन ग्लास मोझॅक हा प्रकार आहे तर तो शिकत आहे.
एव्हरी वीकेंड किंवा जेव्हा केव्हा आपण सुट्टी घेतो, मला असं वाटतं इंटेरियर डिझायनर्सचं लाईफ इतकं एक्झॉस्टिंग असतं आणि त्यांनी थोडा तरी वेळ स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला किंवा स्वतःचं स्किल अपग्रेड करायला द्यायला पाहिजे. आणि मी पण ठरवलं आहे आत्ता, मी आधी नाही द्यायचे स्वतःला वेळ, पण हे एकदा एक्सरसाइज करून आल्यानंतर मला इतकं रिफ्रेश्ड वाटलं आणि आता मीही ठरवलं आहे की एव्हरी वीक साधारण 1 ते 2 तास तरी स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला द्यायचे आणि स्वतःसाठी द्यायचे. घरी आल्यानंतर मस्तपैकी चहा प्यायला. मीनवाईल मी क्लासला गेलेले, हे सगळे फिरायला गेलेले आणि आता ते चहाची वाट बघत होते. त्यानंतर मी पटकन आवरलं आणि मी मॉलमध्ये गेले होते. सीझन्स मॉलमध्ये गार्गी म्हणून एक शॉप आहे आमचं हडपसरला, तर तिकडे थोडंसं काही माझं काम होतं आणि ऑफकोर्स त्यानंतर मी आणि आदित्य डिनरला जाणार होतो. मी एका सुंदरशा वर्कशॉपला गेलेले आणि वर्कशॉप झाल्यानंतर मी पटापट चेंज केलं, आवरलं आणि मग इकडे दुकानामध्ये आले. नंतर आम्ही क्लोजिंग करून निघालो, जेवलो आणि फायनली घरापर्यंत पोचलो. वॉट अ हेक्टिक डे इट वॉज. आणि आता फायनली वी आर बॅक. दॅट्स इट फॉर द व्लॉग गाईज. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.